ठाण्यातील कोपरी परिसरात चिकन मटन दुकान बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिलेले आहेत। ठाण्यातील बारा बंगला परिसरात पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या निवासस्थानी जे कोंबड्या होत्या त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे ठाण्यातील कोपरी परिसरातील 1 किलोमीटरच्या अंतरावरतील सर्वच दुकाने जे चिकन मटणाची बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिलेले आहेत। तसेच पाहायला गेले तर या ठिकाणी असणाऱ्या ज्या दुकानं आहेत ती 2 दिवसापासून सर्व दुकाने जे ते बंद ठेवण्यात आलेली आहे। ठाणे महापालिका पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या बारा बंगला परिसरातील सरकारी निवासस्थानाच्या पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने उघड होताच ठाणे पालिकेने कोपरी परिसरात 5 फेब्रुवारीपर्यंत मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपाययोजना केलेली आहे। डुमरे यांच्या सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने मागील आठवड्यात पाहायला गेलं तर या काही ठिकाणची दुकानं बंद ठेवण्यात आलेली आहे। यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने बंगल्याच्या 1 किलोमीटर परिसरात सर्व कोंबड्यांना नष्ट करण्याचे काम केले होते। बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्यानुसार उपाययोजना देखील करण्यास सुरुवात केलेली आहेत। या ठिकाणची परिसरातील जी दुकानं आहेत ती पूर्णतः त्या बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर यांचं उपजीविकेचं जे साधन आहे यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी आता ही दुकानं आता 5 फेब्रुवारीपर्यंत नंतरच चालू होणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर आता ठाण्यातील कोपरी परिसरात देखील बर्ड फ्लूची लागण झाल्यामुळे नागरिकांमध्ये देखील खळबळ उडालेली आहे। काही परिसरातील नागरिक आहे दुकानं बंद करण्यात आलेली आहे, आदेश देण्यात आलेले आहे। कसं बघतं या सर्वकडे बर्ड फ्लूची लागण या ठिकाणी दिसून आलेली आहे। या ठिकाणी तसं जर पाहिलं तर बर्ड फ्लूची लागण असं सांगितलं आहे, मान्य केलं, पण तसं काय आढळत आलेलं नाही आहे। तर कमिशनरच्या बंगल्यापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती त्यांच्या बंगल्यावरती काय कोंबड्या मेल्या आणि त्यांनी आवाज उठवला की बर्ड फ्लू पसरला आहे आणि हे पसरावं नाही म्हणून हे इथं दुकानं वगैरे चिकन कोंबड्या अंडी ही सगळी दुकानं तात्काळ 1 महिन्याभरासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे। तर त्यांची अडचण आलेली आहे की धंदेपाणी बंद ठेवले, त्यांची रोजीरोटी रोज मिळून इन्कम किती मिळणार, हे लाईट बिल आहेत, भाडं आहे, दुकानाचं किराया आहे, नोकरांचा खर्च आहे, ते खूप अडचणीमध्ये आलेली आहे। हे संकटात आलेली गोष्ट आहे आणि 5 फेब्रुवारीपर्यंत ती दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे त्यांनी। नक्कीच पाहायला गेलं तर उपजीविकेचे जे साधन आहे त्याच्यामुळे यांच्या गदा येणार आहे, त्यामुळे या स्थानिक परिसरात राहणाऱ्यांच्यामध्ये देखील खळबळ उडाली असली तरी दुसरीकडे या ठिकाणचे जी दुकानं जे ते पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणच्या परिसरात देखील टेस्टिंग केल्यानंतर कोणाला देखील बर्ड फ्लूची लागण आढळून लागली। मात्र कोंबड्यांमध्ये आलेला हा बर्ड फ्लू पुढे पसरू नये यासाठी सतर्क म्हणून महापालिकेने या ठिकाणचे दुकानं बंद करून पुढील उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे। त्यामुळे आता ही दुकानं 5 फेब्रुवारीच्या नंतरच उघडणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।